श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्यासाठी आहे. कधी-कधी आयुष्यात अशी वेळ येते, जेव्हा आपल्याला वाटतं की आपण खूप काही जाणतो, समजतो, पण आतून काहीतरी अजूनही अस्थिर असतं. मनात विचारांचा गोंधळ, निर्णय घेताना थोडी भीती आणि काही ठिकाणी भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज जाणवते. अशा वेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, शांतता हीच तुमची खरी ताकद आहे. तू सध्या अशा टप्प्यावर आहेस, जिथे तुला भावनेपेक्षा विचारांना प्राधान्य द्यायला लागेल. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. थोडा थांब, विचार कर आणि मगच पाऊल टाक. कारण तुझ्यात निर्णय घेण्याची ताकद आहे, पण ती योग्य पद्धतीने वापरणं महत्त्वाचं आहे. तुझ्या आयुष्यात काही लोक किंवा परिस्थिती तुला चिडवू शकतात, तुला प्रोव्होक करू शकतात, पण तिथेच तुझी खरी परीक्षा आहे. तू जर शांत राहिलास, स्वतःवर नियंत्रण ठेवलंस, तर तू जिंकशील. कारण खरी शक्ती आवाजात नाही, तर स्थिरतेत असते. तू जे बोलतोस, जे ठरवतोस, त्याचा परिणाम मोठा होतो. म्हणून शब्द वापरताना आणि निर्णय घेताना स्पष्टता ठेव. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा सन्मान आणि तुझं सत्य सोडू नको. हा काळ तुला शिकवतो आहे स्ट्रॉंग होण्याचा, भावनांवर नियंत्रण ठेवून शांतपणे पुढे जाण्याचा. लक्षात ठेव, तू जर स्वतःवर नियंत्रण ठेवलंस, तर कोणतीही परिस्थिती तुला हरवू शकत नाही. हा संदेश तुझ्यासाठी आहे. सध्या तू एका अशा वळणावर उभा आहेस, जिथे तुला दोन मार्ग दिसत आहेत आणि कोणता निवडायचा हे समजत नाहीये. मनात थोडा गोंधळ आहे, थोडी उत्सुकता आहे आणि थोडी भीतीही आहे. पण हे सगळं नैसर्गिक आहे, कारण तू बदलाच्या टप्प्यातून जात आहेस. तू मागे जे काही अनुभवलंस, शिकलास, त्यातून तू खूप पुढे आला आहेस. पण आता पुढे जायचं असेल, तर तुला एक निर्णय घ्यावा लागेल. कायम थांबून बघू या स्थितीत राहून काही घडत नाही. आयुष्य तुला पुढे जाण्यासाठी हाक देते. तू ज्या गोष्टीचा विचार करतो आहेस, ती संधी असू शकते, प्रवास असू शकतो किंवा आयुष्यातील एक नवीन दिशा असू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, निर्णय घेतल्याशिवाय स्पष्टता येत नाही. आधी पाऊल टाकावं लागतं, मगच मार्ग दिसतो. तुझ्या मनात कधी-कधी असं वाटतं, की आणखी थोडा वेळ घेऊ, अजून थोडं समजून घेऊ. पण खरं सांगायचं तर जास्त विचार केल्याने फक्त गोंधळ वाढतो. तुला जे आतून योग्य वाटतंय त्यावर विश्वास ठेव. हा काळ तुला थांबवण्यासाठी नाही, तर पुढे ढकलण्यासाठी आला आहे. तू जे काही सध्या करू इच्छितोस, त्यासाठी आता ॲक्शन घ्यायची वेळ आली आहे. लक्षात ठेव, तू जेव्हा धाडस करून पुढे पाऊल टाकतो, तेव्हाच तुझं खरे आयुष्य सुरू होतं. हा संदेश तुझ्यासाठी असू शकतो. तुझ्या आयुष्यात आता एक नवीन सुरुवात आकार देत आहे. कदाचित ती खूप छोटी वाटत असेल, पण तिच्यात मोठं काहीतरी घडवण्याची ताकद आहे. तू आतापर्यंत जे काही सहन केलंस, जे काही शिकलास, त्याचा उपयोग आता होणार आहे. तुझ्या मनात काही नवीन शिकायची इच्छा आहे, काहीतरी सुरू करायचं आहे. पण त्यावेळी थोडी भीतीही आहे. मी करू शकेन का? हे योग्य आहे का? पण खरं सांगायचं तर प्रत्येक मोठी गोष्ट ही छोट्या पावलानेच सुरू होते. तू सध्या एका अशा टप्प्यावर आहेस, जिथे तुला पेशन्स ठेवावी लागेल. लगेच मोठे परिणाम दिसणार नाहीत, पण तू जे काही सुरू करशील त्याचं फळ नक्की मिळेल. मेहनत, सातत्य आणि विश्वास ही 3 गोष्टी तुझं आयुष्य बदलू शकतात. नवीन स्किल्स, नवीन विचार, नवीन सवयी, कारण हे सगळं तुझ्या फ्युचरला मजबूत बनवणार आहे. कधी-कधी तुला वाटेल की प्रोसेस खूप स्लो आहे, पण थांबू नकोस, कारण स्लो प्रोसेससुद्धा प्रोसेस असतात. तू आज जे छोटंसं पाऊल टाकत आहे, तेच उद्या तुझ्या मोठ्या यशाची सुरुवात आहे. प्रत्येक मोठी गोष्ट ही छोट्या सुरुवातीपासून होते. सुरुवातीला सगळं धीम वाटतं, कधी-कधी परिणाम दिसत नाहीत. पण जो माणूस थांबत नाही, सातत्य ठेवतो आणि स्वतःवर विश्वास ठेवतो, तो शेवटी नक्की पुढे जातो. म्हणून घाई न करता शांतपणे
नियमित प्रयत्न करत राहा. तुमच्याकडे आपोआप यश येईल. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच भावनिक व प्रेरणादायी संदेशासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.